तो काळ होता की महिलांना चूल मूल, महिलांचं नाव घरावर नव्हतं, दारावर नव्हतं, शाळेत नव्हतं, नाव कुठल्या ग्रामपंचायत मध्ये नव्हतं महिलांचं नाव. जेव्हा मुली शिकल्या, महिला हुशार झाल्या, त्यावेळेस महिलांना मिळालं, आरक्षण मिळालं. आज मुली कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेल्या आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये महिलांनी सहभाग घेतलेला आहे. आणि टक्केवारी जर बघली तर खरंच तुम्हाला सांगते मी की मुलींची टक्केवारी खरंच जास्त आहे. आज त्या मुली एवढ्या चिकाटी घरकाम करावंच लागते. मुलगी जन्माला आली म्हणजे तिने घरकाम करतेच, पण घरकाम करत करत सुद्धा त्या मुली अभ्यासही करतात. अभ्यासही करतात. खरंच मुलगी ही घरातलं दारातलं काम सांभाळून शिकते, कारण तिच्यात जिद्द नावाचा प्रकार, ती चिकाटी आहे, जिद्दी आहे. सावित्रीबाई म्हणल्या की लेक शिकलीच पाहिजे, लेक वाचलीच पाहिजे. गर्भामध्ये ज्यावेळेस मुलगी आहे म्हणून जर गर्भ पाडत असाल तर लय महापाप आहे. आणि गर्भ पाडायचा नाही, मुलीला जन्माला घालायचं. मुलापेक्षा मुलगी बरी प्रकाश देते दोन्ही घरी. दोन कुळाचा जी मुलगी उद्धार करते, त्या मुलीला नको म्हणता तुम्ही? त्या मुलीला अहो, मुली एवढं तर चांगलं कोणीच नाही हो, कोणीच नाही. जाऊन बघा, मुलीच्या दाराला जाऊन बघा, काय ती मुलगी जीव लावते. नवे तर वेळ प्रसंग आला तर ती मुलगी तुम्हाला पोसल, तुमचा दवाखाना करल, तिने सांभाळ करल. मुलीला खूप माया असते हो, मुलीला माया असते. लेकीला वाचवा, लेक शिकवा, लेकीला वाचवा, लेकीला गर्भात पाडू नका. त्या गर्भाचा काय दोष आहे सांगा तो? मुली एवढा मागच्या काळात महिलांना जाच होता, सासर घरचा जाच होता, सासू सासऱ्याचा छळ होता, नवऱ्याचा छळ होता. पण सावित्रीबाई फुले म्हणल्या, ज्योतिबाला म्हणल्या, अहो ज्योतिबा, महिलांना खूप त्रास आहे, महिलांना न्याय नाही, महिलावर सारखा अन्याय होत आहे आणि हे अन्याय थांबला पाहिजे. ज्या वेळेस या मुली शिकतील आणि साक्षर होतील, त्यावेळेसच मुली त्या जबाब देतील. त्यांच्यावरचा अन्याय अत्याचार होत असेल तर त्या आवाज देतील. आणि तसंच झालं. आज सगळ्या क्षेत्रामध्ये मुली शिकल्या आणि सगळ्या, कुठं मुली कमी आहेत हो? कुठंच मुली कमी नाहीत. सगळ्या क्षेत्रामध्ये मुली आहेत. सगळ्या क्षेत्रामध्ये मुलींनी भरारी घेतली, झेप घेतली आणि मुली शिकल्या. खरंच जे नाही शिकलेलं, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. वाघिणीचं दूध पिल्यावर ढरकाळ्या मारल्याशिवाय राहणार नाही. आणि हे वाघिणीचं दूध आम्हाला कोणी पाजलं तर सावित्रीबाई फुलेंनी पाजलं. ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईला साथ दिली आणि सावित्रीबाईंनी शाळा काढली आणि त्या शाळेत आम्ही शिकलो, सगळ्याजणी आम्ही शिकलो. आज सावित्रीबाई फुले जयंती आहे. सगळ्या महिलांनी सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली पाहिजे. बचत गटात जर तुम्ही असाल तर बचत गटाच्या महिलांनी सावित्रीबाईचा फुलेचा फोटो मांडून सावित्रीबाईची पूजा करून सगळ्या महिलांना एकत्र ह्या निमित्तानं बोलून तुम्ही सावित्रीबाई फुले जयंती साजरी करा. कारण आपल्याला जर हक्काचा न्याय जर कोणी दिला असेल तर ते फक्त सावित्रीबाई फुलेने दिलेला आहे. आणि म्हणूनच मला सांगायचं आहे की प्रत्येक महिलांनी सावित्रीबाई फुले जयंतीला हजर राहिलं पाहिजे. आज सावित्रीबाई फुले जयंती प्रत्येक बचत गटामध्ये झाली पाहिजे, शाळेमध्ये झाली पाहिजे, सगळीकडेच होते. ग्रामपंचायत मध्ये पण सावित्रीबाई फुले जयंती साजरी झाली पाहिजे आणि गावातल्या सगळ्या महिला त्या सावित्रीबाई फुले जयंतीला उपस्थित राहिल्या पाहिजे. आणि सावित्रीबाईने काय केलं हे मार्गदर्शन प्रत्येक महिलेच्या घराघरात, दारात ऐकायला गेलं पाहिजे. तुम्ही माझ्या व्हिडिओवर नवीन असाल चॅनलवर तर तुम्ही माझा व्हिडिओ हे पूर्ण पहा
आपल्या मैत्रिणीला पाठवा, बचत गटाच्या महिलांना पाठवा आणि सगळ्यांनी सावित्रीबाई फुलेने आपल्याला काय काय केलं आपल्यासाठी हे सगळ्यापर्यंत मेसेज जाऊ द्या. माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलचे सबस्क्रायबर व्हा, लाईक करा, शेअर करा आणि असेच महिलांचे आणखीन व्हिडिओ पाहूया. नमस्कार.